नमस्कार। ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीत आपलं सहर्ष स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। उत्सव साजरा करताना नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपिन शर्मा यांचं आवाहन। पादचारी पूल आणि उपवन घाटाच्या मंजुरीला होणाऱ्या दिरंगाईमुळे आमदार प्रताप सरनाईक करणार आंदोलन। आणि एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता आनंदात होणार साजरी, मिळणार 28% महागाई भत्ता। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे। कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करू नये। उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी। दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके फोडण्याचं टाळावं, तसंच महापालिकेनं जारी केलेल्या नियमांचं आणि सूचनांचं पालन करावं, असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलंय। कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळं खुली करण्यात आली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी। दीपावलीनिमित्त कपडे, फटाके, दागदागिने आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी होत असते, परंतु नागरिकांनी शक्यतो गर्दी टाळावी। विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलं यांनी घराबाहेर पडणं टाळावं आणि मास्कचा वापर अवश्य करावा। सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही। दीपावली हा दिव्यांचा तसंच प्रकाशाचा उत्सव मानला जातो। या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते, त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून नागरिकांच्या आणि प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो। दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत हा परिणाम दिसूनही येतो। कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची भीती आहे, ही गोष्ट विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडण्याचं टाळावं। त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा आणि सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या नियमांचं आणि शिथिल करण्यात आले असताना सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्याचं टाळून पालन करावं। त्यामुळे दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचं काटेकोर पालन होईल याची सर्वच नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या दुपारच्या जेवणात अळ्या आढळून आल्या। यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। ठाण्यातील कळवा भागात असलेलं ठाणे महानगरपालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतं। या रुग्णालयात ग्रामीण भागातून तसंच ठाणे जिल्ह्यातून गरीब आणि गरजू रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात, मात्र या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेहमीच इथल्या गैरसोयी आणि रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा सामना करावा लागतो। असाच एक प्रकार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सलमा शेख या रुग्णाच्या दुपारच्या जेवणात अळ्या आढळून आल्यामुळे घडला आहे। त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली। उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना पोषक आहार देणं ही शासकीय रुग्णालयाची जबाबदारी आहे, मात्र अशा प्रकारचं जेवण मिळाल्यानंतर रुग्णांचं आरोग्य आणखी धोक्यात येण्याची शक्यता आहे। प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रुग्णाच्या काही नातेवाईकांनी केला आहे। रुग्णालय प्रशासनानं जेवण बनवण्याचं काम विशाल मोरे या खाजगी ठेकेदाराला दिलंय, मात्र विशाल मोरे या प्रकाराची जबाबदारी ढकलत जेवण देऊन 2 तास झाल्यानंतर त्यात अळ्या कशा आल्या असा सवाल उपस्थित करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। घडलेला प्रकार हा अत्यंत चुकीचा आहे। या प्रकाराची चौकशी केल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाणार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता भीमराव जाधव यांनी सांगितलं आहे। काका, नाव सांगा आपलं, काय सांगाल ज्या प्रकारे इथे ही घटना घडलेली आहे? कुठेतरी हॉस्पिटल प्रशासनाचं या संपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, कुठेतरी पेशंटच्या जीवाशी खेळल्यासारखं असं वाटतंय मला। का तर चांगलं, आता आपलं तर घर नाही तो डबा, पण
दुसरे घेतात गरीब लोक, मग त्यांचं काय? त्यांच्या बी जीवाशी खेळतात ना, त्यांना काय द्यायला बी नको. मग महापालिकेचं एकमेव हे जिल्ह्यातलं मोठं रुग्णालय आहे. गरीब गरजू रुग्ण जे आहेत या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात. मात्र हॉस्पिटल प्रशासन असेल किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल, आजच्या तिने येऊन शिस्तीमध्ये तरी सॉरी तरी बोललं असतं तरी आम्ही काय बोललो नसतं. तिने सरळ येऊन हे केला, असं सडले आणि दिली टाकून खाली. मग ते चांगलं नाही ना. डॉक्टर सरने बी बघितलं आहे का खरोखर आली आहे ती. मग असं काय करतात ते? काय मागणी असेल हॉस्पिटल प्रशासनाने कशा प्रकारची? नाही, व्यवस्थित फक्त गरीब लोकांना जेवण व्यवस्थित द्या, बस. बाकी काय आमचं काही नाही. नाम बताइए आपका, क्या हुआ था? अपने हॉस्पिटल की तरफ से आपको खाना मंगाया गया था, क्या खाने में था? खाने में चने की सब्ज़ी थी, दाल थी, रोटी और चावल था। क्यों खाने में क्या दिखाई दिया था? खाना हमने रोटी खा लिया, बट चावल जब खाने लगे तो उसमें देखा तो दाल में कीड़ा था। तो हमने अपने बाजू वाली को आंटी को बताया कि आंटी इसमें कीड़ा है, हम खाना फेंकने जा रहे हैं। तो उन्होंने कहा फेंको मत, तो हम दिखाते हैं डॉक्टर को। वो फिर दिखाते हैं डॉक्टर को कि वो मीन्स बताएंगे कि खाने वाले कैसा बनाते हैं। तो उन्होंने डॉक्टर को बुलाया, दिखाया, ताई को बुला के दिखाया, और जो खाना बनाते हैं वो सब स्टाफ को दिखाया। डॉक्टर प्रशासन का क्या कहना था इसमें? क्या बताया गया आपको? हमें नहीं पता कौन डॉक्टर के साथ। डॉक्टर ने आपको यहाँ पे आके पूछताछ की? हाँ, उन्होंने देखा और सब ने फ़ोटोज़ भी ली इसमें कि मीन्स कीड़ा है, सबके पास फ़ोटोज़ भी है। सब डॉक्टर ने भी फ़ोटो क्लिक की और उन्होंने कहा कि हाँ हम देखते हैं, अब से आपको ऐसा खाना नहीं मिलेगा, कुछ एक्शन लेते हैं। नेहमीच कळवा रुग्णालय जे आहे वादाच्या भोवरात सापडलेलं असतं. अनेक कारणांनी ह्याच्या रुग्णालयात जे आहेत रुग्णांचे हाल होत असतात. आज जी घटना घडलेली कसं बघताय का? नक्कीच तुम्ही बघत असाल आणि तुमच्या माध्यमातून दरवेळी मनसे हे सर्व जे काही गलतान महापालिकेचा कारभार चालू आहे ना, तो तुमच्या समोर लोकांच्या समोर आणत आहे, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा झालेली कधीच दिसत नाही आहे. मागील 6 महिन्यापूर्वी सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब असतील, रवींद्र मोरे आपल्या समोरीत आपण एक दौरा केला होता. बरेचसे पेशंट असतात, त्यांना बाहेरनं औषध गोळ्या आणायला लावत होते, सर्जरीचे सामान बाहेरनं आणायला लावत होते. मग महापालिकेच्या हॉस्पिटलचा उपयोग काय? याच्यावर मनसेने आवाज उचलला. सुरुवातीच्या काळात थोडे दिवस मोफत उपचार झाले, पण त्याच्यानंतर परत बे बेचा पाडा, त्याप्रमाणे हे प्रशासन गलथानपणा जो चालू आहे तो चालू आहे. आज हे क्षयरोग म्हणजे TB रोगाचा 2 नंबरचा वाढ आहे. इथे सलमा शेख म्हणून एक रुग्ण भरती झालेले आहेत, तसेच लता गायकर आहेत. तर ह्या पेशंट आज दुपारचं जे जेवण आलं त्यांना, एकतर क्षयरोग ज्यांना होतो त्यांना पोषक आणि अतिशय उत्कृष्ट असं जेवण मिळणं गरजेचं असतं. तरी देखील येथील प्रशासनाचं बोला किंवा संबंधित जे जेवणाचं ठेका ज्यांना दिलेला आहे ती व्यक्ती कुठलंही कुठली जेवणाची टेस्ट न घेता किंवा कुठली साफसफाई न करता सर्व काही गलतान कारभार चालू आहे. तुम्ही बघितलं असेल इथे जेवणात ज्या आळ्या भेटलेल्या आहेत, तर संबंधित ठेकेदाराला खायला दिलं तर ते खातील का? वरतून जर एखाद्याच्याकडनं चुकी झाली माफी मागणं हे त्यांचं काम होतं, परंतु इथे येऊन रुग्णांना दमदाटी करणं किंवा आम्ही 10 वर्ष कॉन्ट्रॅक्ट चालवतो आहे तर तेव्हा काही झालं नाही, तर आज झालं तर काय झालं? म्हणजे हे अशी अर्वाच्य भाषा करणार असेल तर मनसे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, ही अशी आत्ताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य आवडसाहेब आहेत यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त या रुग्णालयाचे अधीक्षक आहेत भीमराव जाधव साहेब, यांच्याकडेही संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं व ह्या व्यक्तीच्या नावाने किंवा त्यांच्या भागीदारीमध्ये कुठल्याही संस्थेला पुन्हा हा जेवणाचा ठेका देण्यात येऊ नये, ही आमची मागणी प्रथम राहील. एका रुग्णाच्या जेवणामध्ये अळी सापडली. हा जो प्रकार झाला आहे तो खचितच खराब आहे. रुग्णांना जेवण हे चांगलं मिळालंच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. घोडबंदर मार्गावरील 2 पादचारी पूल आणि उपवन घाटाच्या 3ऱ्या टप्प्यातल्या कामासाठी तरतूदच केली नसल्यानं आमदार प्रताप सरनाईक यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. ठाणे महापालिकेच्या सत्तेत असताना देखील शिवसेनेच्या आमदाराला विकास कामांसाठी झगडावं लागत असल्यानं आता आश्चर्य व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं इथून वाहनं वेगानं धावतात. नोकरदार, शाळकरी मुलं, महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांना अतिशय मोठा असलेला असा हा रुंद घोडबंदर रस्ता आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना यापूर्वी या रस्त्यावर अपघात देखील झालेत. त्यामुळं पादचाऱ्यांसाठी या मार्गावर पादचारी पूल बांधण्याची मागणी 2013 सालीच करण्यात आली होती. त्यानुसार
आरमॉल आणि तत्वज्ञान विद्यापीठ इथं पादचारी पुलाचं काम पूर्णही करण्यात आलं. हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला देखील करण्यात आला. कासारवडवली इथला प्रस्तावित असलेला पादचारी पूल याचं ठिकाण बदलण्यात आलं असून हा पादचारी पूल आता सूरज वॉटर पार्क इथं बांधण्यात येणार आहे. तर ब्रह्मांड इथं देखील एक पादचारी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु ब्रह्मांड या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू झाल्यानं या कामाला ब्रेक लागला होता. त्यानंतर सारे अडथळे दूर करून या कामाला मंजुरीही मिळवण्यात आली. त्यानुसार 2018 साली या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आणि 2019मध्ये निविदा प्रक्रिया ही अंतिम करण्यात येऊन कामाची ऑर्डरही देण्यात आली. परंतु त्यानंतरही हे काम का सुरू करण्यात आलं नाही असा प्रश्न आता आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. उपवन घाट इथं सुशोभीकरणाचं कामही मागच्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आलं होतं. 2018मध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली आणि विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी 1,75,00,000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी 4,40,00,000 रुपये खर्च करून इथली कामं देखील करण्यात आली. त्यानंतर मग तिसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या 8,05,00,000 रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. 2 वर्षापूर्वी या कामाची निविदा मंजूर करण्यात येऊन त्यासाठी बजेटही टाकण्यात आलं आहे. परंतु अद्यापही हे काम सुरू झालेलं नाही. ते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे काम रखडलेलं असल्यानं आधी 2 टप्प्यात जे काम पूर्ण झालं आहे त्याचीही अवस्था आता सध्या दयनीय झाली आहे. त्यामुळं या कामांसाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला का असा सवालही आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात साथरोग नियमावलीनुसार बंद ठेवण्यात आलेल्या पालिका प्रशासनाच्या जलतरण तलावात पोहणाऱ्या नागरिक आणि जलतरणपटूंचं शुल्क अद्यापही संबंधित विभागाच्या खात्यात जमा आहे. तरण तलाव बंद असल्यानं या शुल्कानुसार नागरिकांना कालावधी वाढवून देण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला आहे. मात्र अद्यापही याबाबतची माहिती संबंधित विभागाला दिलीच गेली नसल्यानं या बोटचेप्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आवाज उठवला आहे. तात्काळ जलतरण तलावाच्या सभासदांना आणि जलतरणपटूंना या प्रश्नी दिलासा मिळवून देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ठाणे महापालिका प्रशासनाच्या गटांगळ्या न थांबल्यास मनसेला बचाव मोहीम राबवावी लागेल असा इशाराही एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाच्या अंतर्गत शहरात विविध जलतरण तलाव येतात. या तलावात जलतरणपटूंना आणि नागरिकांना कोरोना काळात पोहायला मनाई करण्यात आली होती. तब्बल 1.5 वर्ष बंद असणाऱ्या या तलावांमध्ये पोहण्यासाठी या नागरिकांनी आधीच शुल्क भरलं होतं. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानं हे शुल्क पालिका प्रशासनाकडेच जमा राहिलं. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही जलतरणपटू आणि नागरिकांचं थकीत शुल्क द्यायला पालिका प्रशासन इच्छुक नसल्याचं दिसून येत आहे. काही ठाणेकरांनी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आपली समस्या मांडल्यानंतर संदीप पाचंगे यांनी याबाबत पालिका प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. त्यावेळी 19 जुलै रोजी या प्रश्नी महासभेत ठराव पाठवण्यात आला होता. परंतु तो ठराव मंजूर होऊनही पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेला नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून नागरिकांना त्यांचं शुल्क तरी परत द्यावं किंवा त्यांनी भरलेल्या त्याच शुल्कात त्यांना अतिरिक्त कार्यकाल पोहण्याची संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मुंब्रा कौसा इथं आयोजित लस महोत्सवाचं उद्घाटन गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अमृतनगर आणि कौसा इथल्या लसीकरण केंद्रांवर सुमारे 10,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. मुंब्रा कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांच्या माध्यमातून लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. तरीही काही भागात लसीकरणाचा टक्का कमी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन हा लस महोत्सव आयोजित केला. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नयेत, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन केलं. मुंब्रा रेतीबंदर ते कौसा कल्याण फाटा या भागातील नागरिकांसाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात येते. अमृतनगर शंकर मंदिरजवळ आणि शमीम खान यांच्या विधानसभा कार्यालयानजीक दोस्ती अपार्टमेंट कौसा इथं गुरुवारी सकाळी 9 वाजता या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गुरुवार ते शनिवार या कालावधीत हे लसीकरण होणार असून गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 आणि शनिवारी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.
दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी दररोज 6,000 नागरिकांचं लसीकरण करण्याचा मानस आहे. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या या लसीकरणासाठी मुंब्रा कौसावासियांनी प्रचंड गर्दी केली. विशेष म्हणजे या लसीकरणासाठी कळवा इथून देखील सुमारे 700 जणांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. शमीम खान यांच्या कार्यालयात तसंच अमृतनगर इथल्या लसीकरण केंद्रात 10,000 जणांचं लसीकरण करण्यात आलं. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा मुंब्रा क्षेत्राचे विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी सांगितलं की नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. मंदिरांमधील पुजारी, मशिदीमधील मौलवी, चर्चमधील पादरी, बुद्धविहारांमधील भंतेजींच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळं आता नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेत आहेत. लसीकरण शिविर आयोजित है, कैसा रहेगा? सबसे पहले मैं हमारे गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र रावत जी का शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने महानगर पालिका और कमिश्नर साहब से कलवा मुंब्रा विधानसभा के अंदर एक लसीकरण कैंप के लिए मांगनी की थी, जिसका पाठपुरावा हम लोगों ने महानगर पालिका से किया और महानगर पालिका में आयुक्त साहब और हमारे सभी आरोग्य विभाग ने इसकी हमें इजाज़त दी और 2 जगह पर इजाज़त दी. एक रेती बंदर मुंब्रा स्टेशन शंकर मंदिर से सटे नज़दीक के नहीं अमृतनगर में, दूसरा कल्याण फाटा शील से नज़दीक सटे कौसा से 2 सपाटी. ये 2 जगह पे हमको मेगा वैक्सीनेशन सेंटर की इजाज़त मिली और आरोग्य विभाग ने अपने 200 कर्मचारियों को यहाँ पे स्टाफ को भेजा. कोविशील्ड और कोवैक्सीन और 18+ सभी तरीके की यहाँ पे सुविधा है आपके द्वारा. ठाणे जिल्ह्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 29,606 शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपवर नोंदणी केली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही त्यांनी ॲपवर लवकरात लवकर नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. ई पीक पाहणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे क्षेत्रीय स्तरावर पीक पेरणी अहवालाची अचूक माहिती वेळेवर संकलित व्हायला मदत होणार असून त्यामध्ये पारदर्शकता निर्माण होणार आहे. या नोंदणीमुळे कृषी पतपुरवठा सुलभीकरण, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची योग्य नुकसान भरपाई देणं शक्य होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ई पीक पाहणी कार्यक्रम 15 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात राबवायला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या भ्रमणध्वनीवर पीक पेरणीबाबतची माहिती गाव नमुना नंबर 2 मध्ये नोंदवण्यासाठी हे ॲप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्याला करण्याची सुविधा देणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावर विभागीय समन्वय अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, मास्टर ट्रेनर्स आणि जिल्ह्यातील सर्व महसूल तसंच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. ई पीक पाहणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता विभागस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहेत. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि मीरा भाईंदर तालुक्यात 244, कल्याण तालुक्यात 1,743, मुरबाड तालुक्यात 5,373, अंबरनाथ तालुक्यात 1,964, शहापूर तालुक्यात 10,229 तर भिवंडी तालुक्यात 10,053 अशा एकूण 29,606 शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपवर रजिस्ट्रेशन केलं आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी करून त्याला मान्यता देण्याच्या कामाला जिल्हा प्रशासनामार्फत गती देण्यात येत असून जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी केलेली नाही त्यांनी पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील या ॲपद्वारे तात्काळ नोंदणी करून ई पीक पाहणी सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उत्सव साजरा करताना नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, महापौर नरेश मस्के आणि आयुक्त विपिन शर्मा यांचं आवाहन. पादचारी पूल आणि उपवन घाटाच्या मंजुरीला होणाऱ्या दिरंगाईमुळे आमदार प्रताप सरनाईक करणार आंदोलन. आणि एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता आनंदात होणार साजरी, मिळणार 28% महागाई भत्ता. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्या समोर येते. त्यासाठी आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID आपल्याला स्क्रीनवर दिसेलच.
आमचं हे बातमीपत्र आपण ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहताय, हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या परिचितांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करायला सांगा. आमच्या फेसबुक पेजलाही भेट द्या. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.